नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया गव्हाच्या पिठाचे आपण जिलेबी बनवूया. एकदम कुरकुरीत बनवूया. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. पीठ आपण बाउलमध्ये टाकूया. 1 चमच तूप टाकूया. हाताने व्यवस्थित आपण मिक्स करूया. आपण मैद्याचे पण बनवू शकता, गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता. आज आपण गव्हाच्या पिठाचे बनवूया. एकदम छान कुरकुरीत. 5 मिनिटात जिलेबी आपली तयार होत आहे. आपला तूप सर्व व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. या वाटीने 1 वाटी आपलं पीठ आहे गव्हाचं. आपण 1.5 वाटी साखर टाकूया. या वाटीने 1.5 वाटी आपण साखर टाकली आहे. 1.5 वाटी पाणी टाकूया. गॅस पेटूया. गॅस स्लो करूया, म्हणजे आपला पाक उतू जाणार नाही. साखर एगरेपर्यंत आपण फिरवूया. आपल्या पाकाला कसं उकळी आला आहे. आपल्याला कडक पण बनवायचं नाही पाक. 10-15 मिनिटं शिजला की मग आपला पाक बनतो. आपला पाक शिजून झाला आहे. गॅस बंद करूया. आपण सेंद्रिय कलर टाकूया. तुम्ही पिवळा पण कलर टाकू शकता. अर्धा चमच इलायची पावडर टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. आपला पाक तयार झाला आहे. आपण साईडला ठेवूया. आपण जिलेबीचं पीठ तयार करूया. 1 पॅकेट इनो टाकूया. सगळीकडे पसरवून टाकूया. हातानं मिक्स करून घेऊया. या वाटीने 1 वाटी आपण पीठ घेतलं आहोत गव्हाचं. त्याच्यानंच आपण 1 वाटी पाणी घेतले आहे. थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाला चांगलं मिक्स करूया. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला जिलेबीचा बॅटर तयार झाला आहे. पॅन गरम झाला आहे. तेल टाकूया. आपल्याला जिलेबी तळण्यासाठी अशीच पसरत पाहिजे कढई. कढई किंवा पॅन कोणचं पण चालते. तेल गरम होऊ देऊया. जिलेबीचं पीठ आपण मिक्स केलेलं दुधाच्या कवरमध्ये टाकूया. असे रबर लावून घेऊया आपण, म्हणजे पीठ आपला बाहेर येणार नाही. आपल्याला जेवढी जाड जिलेबी पाहिजे तेवढी आपण होल करूया. आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूया. आपला तेल गरम झाला आहे. जास्ती गरम पण नाही, जास्ती थंड पण नाही. तुम्हाला जास्ती कडक पाहिजे असलं तर थोडं लालसर करू शकता. आपले जिलेबी तळले आहेत. प्लेटमध्ये काढूया. सर्व जिलेबी आपण अशीच बनवून घेऊया. आपण बनवलेल्या पाकामध्ये आपण 1-1 जिलेबी टाकून घेऊया. असे बुडायला पाहिजे पाकामध्ये आपली जिलेबी. पाक आपली जिलेबीमध्ये जात आहे. पाकामधले आपण प्लेटमध्ये काढूया. ते छान झाले आहेत आपले जिलेबी. आपले सर्व जिलेबी तळून झाले आहे. आपण गॅस बंद करूया. 1-1 करून पाकामध्ये टाकूया. गरम गरम टाकल्याने व्यवस्थित पाक जात आहे आपल्या जिलेबीमध्ये. जिलेबी आपण पाकामधले काढून घेऊया. किती छान झाले आहेत आपले जिलेबी. आपल्या जिलेबीमध्ये कसे पाक आहे हे बघा. किती खुसखुशीत झाला आहे आपला जिलेबी. या पद्धतीनं आपण पण बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये कळवा. आपण जिलेबी खाऊन पाहूया कशी झाली आहे. छान झाली आहे, एकदम छान. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.